प्रेक्षक हो नमस्कार. स्मार्ट महाराष्ट्र चॅनल प्रस्तुत टॉक विथ डॉक्टर या कार्यक्रमात मी पूजा काटकर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. खरं तर जेव्हा आपण भारतीय संस्कृतीचा व्यासंग आणि अभ्यास करतो तेव्हा या संस्कृतीमध्ये आयुर्वेदाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. किंबहुना भारताची आयुर्वेद परंपरा अवघ्या देशानं नव्हे तर जगतानं कॉपी केली असं म्हणतात. तर अशाच आयुर्वेदाच्या माध्यमातून सोलापुरात आपली वेगळी छाप पाडलेल्या व हिलिंग हँड्स फिजिओथेरपी अँड आयुर्वेद सेंटरच्या माध्यमातून आपली सेवा बजावणाऱ्या माननीय डॉक्टर विनोद रोडा यांच्याशी साधलेला संवाद आज आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. या संवादाला सुरुवात करताना जेव्हा की सध्या सर्वत्र सगळीकडे कोरोनाची लाट चालू आहे, तर या कोरोनाच्या काळामध्ये आयुर्वेदाचं नेमकं महत्त्व काय आहे? कोरोनामध्ये आयुर्वेदाचं महत्त्व हे बऱ्याच आयुर्वेदाचार्यांनी पटवून दिलेलं आहे. आता सध्या आपण गेल्या 1 वर्षापासून पाहतो की आयुर्वेदिक मेडिसिन कोरोनामध्ये नक्कीच चांगलं काम करते आणि बरेच पेशंट लवकर बरे होण्यात मदत होते. त्याच्यानंतर त्यांना ऑक्सिजन सॅच्युरेशन इम्प्रूव्ह होण्यामध्ये मदत होते. व्हेंटिलेटरवरती जाणार नाहीत पेशंट याची खबरदारी आयुर्वेदाचार्य बरेच जण घेत आहेत आणि पेशंट लवकरच्यात लवकर बरा होईल. आणि बरेच पेशंट तर आम्ही असे पाहिलेत की फक्त आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊन सुद्धा पूर्णपणे बरे झालेले आहेत. जे माइल्ड आणि मॉडरेट सिम्पटम्स पर्यंतचे पेशंट आहेत कोरोनामध्ये, तर ते पेशंट लवकरच आयुर्वेदिक चिकित्सेने बरं होत आहेत. म्हणजे नक्कीच कोरोनाच्या ट्रीटमेंटसाठी आयुर्वेद एक वरदान ठरतंय असं म्हणायला हरकत नाहीये. हो, आयुर्वेदिक ट्रीटमेंट ही नक्कीच कोरोना काळामध्ये एक वरदान म्हणून उठून आलेली आहे आणि आयुर्वेदाचे अच्छे दिन असे आता सध्या खूप चांगले आलेले आहेत. नेमका या कोरोनाच्या काळामध्ये कोरोना झाल्यानंतर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून नेमकी काळजी कशी घेतली पाहिजे? कोरोना होऊ नये म्हणून आयुर्वेदामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. आणि माझा स्वतःचाही अनुभव, आतापर्यंत मी जेवढे पेशंट बघितलेले आहेत कोरोनाचे, तर ज्या पेशंटला कोणत्या प्रकारचा आहार विहार केलं पाहिजे कोरोना होऊ नये म्हणून, तर हे आम्ही बऱ्याच आयुर्वेदाचार्यांनी अनुभवलेलं आहे. तर त्याबद्दल मी बोलतो तुम्हाला. आता कोरोना होऊ नये म्हणून याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हे स्टडी करावं लागतं की आपलं शरीर कसं बनलेलं आहे. तर आपलं शरीर हे पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. आकाश, वायू, पृथ्वी, जल आणि अग्नी हे पंचमहाभूतापासून आपलं शरीर बनलेलं आहे. तर हे 5ही महाभूत आपल्या शरीरात असले पाहिजेत आणि समप्रमाण चांगल्या पद्धतीने असले पाहिजेत. त्याच्याने आपण निसर्गाच्या जवळ असल्यामुळं अशा प्रकारे जर आपण असलो तर आपण नक्कीच कोरोनापासून वाचू शकतो. तर ह्याचा मी आता थोडक्यात असं सांगतो की कसं वाचू शकतो आपण. पहिल्यांदा आपण त्यात घेऊयात वायू महाभूत. जर आपल्या शरीरात व्यवस्थितपणे ऑक्सिजन असेल तर आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती ही खूप चांगली असते. तर चांगल्या प्रकारे ऑक्सिजन आपल्याला मिळणं खूप महत्वाचं आहे. शक्यतो जेव्हा टाळता येईल तेव्हा मास्कचा उपयोग, म्हणजे जेव्हा आपण पब्लिकमध्ये नसणार त्यावेळेस मास्क न वापरता जास्तीत जास्त मोठे श्वास घेतले पाहिजे. ह्याला आम्ही ब्रीदिंग एक्सरसाइजेस म्हणतो. तर ब्रीदिंग एक्सरसाइजेस म्हणजे असं मोठा श्वास घेणे आणि सोडणे. हे योग आणि प्राणायाम मध्ये तुम्ही शिकू शकता. बरेच युट्यूबवरती व्हिडिओज अवेलेबल आहेत किंवा योगाचार्य जे असतात त्यांच्याकडून तुम्ही शिकू शकता, आयुर्वेदाचार्यांकडून शिकू शकता. तर हे ऑक्सिजन मिळणं खूप महत्वाचं आहे आपल्या शरीराला, एक पंचमहाभूतापैकी. दुसरं अग्नी आणि पृथ्वी जे आहे ते आपल्याला हे तत्व जे आहे ते आपल्याला जेवणामधून मिळतं. आपण जेवण काय केलं पाहिजे ज्याच्याने आपण आपली रोग प्रतिकार शक्ती वाढेल आणि कोरोनासारखे रोग किंवा कुठलाही व्हायरल फीवर होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचं रोग आपल्याला होणार नाही. तर याच्यासाठी आपण कोणत्या प्रकारचं जेवण केलं पाहिजे, तर जसं नेचरने आपल्याला दिलंय तशा प्रकारचं अन्न खायला पाहिजे आपण. म्हणजे नेचरने आपल्याला जसे फळं दिलेले आहेत ते फळं आपण घेतोच, त्याला आपण प्रोसेस करत नाही आणि कुक पण करत नाही. फळांचं तर झालं, पण भाज्या ज्या आहेत त्या आपण कुक करतो, प्रोसेस करतो, रिफाईन करतो आपण. हे बरेच चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत. तर आपण ज्या प्रकारे भाज्या आपल्याला मिळतात त्या प्रकारेच त्यांचं सेवन केलं तर जास्त चांगलं आहे. म्हणजे कच्चे भाज्या आपण जे खाऊ शकतो, जसं बीट, काकडी, गाजर, मुळा, कांदा, टमाटे, पालक, मेथी, शेपू, कोथिंबीर, ह्या गोष्टी आपण कच्चे जशा प्रकारे खाऊ शकतो तर तशा प्रकारे जास्तीत जास्त आपण त्याचं सेवन केलं पाहिजे. आणि आपल्याला आता सवय लागलेलीच आहे कुक्ड फूड खायची, म्हणजे आपण तयार करून खातो गॅसवरती तयार करून. तर थोडंफार त्याचं प्रमाण चालेल, पण गॅसवरती जे आपण तयार करून खातोय त्याच्यामुळं विटॅमिन, प्रोटीन आणि मिनरल्स हे
बरेच प्रमाणात नष्ट होतात. तर त्याच्यामुळे आपल्याला विटॅमिन, प्रोटीन आणि मिनरल्स जेवढे मिळायला पाहिजे तशा प्रकारे मिळत नाहीत. त्यामुळेच आजकाल आपण बघितलं असणार की डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा व्हायरल फिवर जसं की कोरोना आहे हे बऱ्याच लोकांना होऊ लागलेले आहेत. तर आपण जेवणामध्ये नेहमीच जास्तीत जास्त कच्चे भाज्या आणि फळांचा जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे. त्याच्यानंतर प्रोसेस्ड फूड आणि रिफाइंड फूड तर पूर्णपणे टाळलं पाहिजे. प्रोसेस्ड फूड आणि रिफाइंड फूड जे आहेत ते फॅक्टरीमध्ये बनवून येतात. तर अशा प्रकारचे फूड तरी टाळलेच पाहिजे 100%. त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट आहे आपल्याला घेतली पाहिजे नेचरकडून, ती आहे सनलाईट, म्हणजे सूर्यप्रकाश. सकाळचं जे सूर्यप्रकाश आहे ते आपण जास्तीत जास्त घेतलं पाहिजे. कमीत कमी अर्धा तास घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर सूर्यप्रकाश झाला, त्याच्यानंतर झोप आपली व्यवस्थित असली पाहिजे. कमीत कमी 7 ते 8 तास आपली झोप असलीच पाहिजे, नॉर्मल झोप असली पाहिजे. त्याच्यानंतर एक्सरसाइज, जे काही आपण व्यायाम करू शकतो. आता तरी लॉकडाऊन आहे, खूप जण चांगल्या प्रकारे व्यायाम करू शकतात. तर सकाळी लवकर उठल्यानंतर नियमितपणे व्यायाम केला पाहिजे. त्याच्याबरोबर ब्रीदिंग एक्सरसाइज जे काय मी बोललो ते ब्रीदिंग एक्सरसाइजेस तुम्ही त्यात इन्क्लूड केलेच पाहिजे. तर त्याच्याने तुम्हाला प्राणायाम केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे रोग, व्हायरल फिवर असू दे, बॅक्टेरियल फिवर असू दे, रेस्पिरेटरी ट्रॅक्टचे कोणतेही रोग होणार नाहीत. तर म्हणजे ह्या प्रकारे तुम्ही कोरोनाला टाळू शकता. खरं तर जसं जसं कोरोनाचा प्रभाव वाढतो आहे, म्हणजे असं म्हटलं जातं की कोरोनाची लागण शरीराला होण्यापेक्षा जास्त मनालाच होतीये. तर कोरोनाची लागण झाल्यानंतर किंवा या भीतीच्या वातावरणामध्ये रुग्णांनी किंवा सगळ्यांनीच सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवायला हवा? हा, हे खूप महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. तुम्ही पाहिलं असणार की कोरोना आल्यानंतर ना भीतीमुळे खूप जणांचे डेथ झालेली आहे, खूप जण मरतायत. तर ते ऍक्च्युली खूप जण याच्यामुळेच मरतायत की त्यांना भीती वाटते. तर याचा एकूणच जेव्हापासून कोरोना आलाय तेव्हापासून लोक टीव्ही बघतायत, त्याच्यानंतर बातम्या वाचतायत. ते म्हणजे याच्यामध्ये मीडियाचा खूप मोठा रोल मी म्हणणार की त्यांनी ऍक्च्युली भीती न घालता त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही घाबरू नका, खूप सारे पेशंट बरे होत आहेत. तर हे आम्ही जे आतापर्यंत वाचलंय आयुर्वेदामध्ये आणि ॲलोपॅथीमध्ये पण हे जे काही वाचण्यात आलेलं आहे की बरेचसे रोग, 99% रोग हे जे असतात ते सायकोसोमॅटिक असतात. सायकोसोमॅटिक याचा अर्थ मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारच्या मध्ये जर पेशंटची रोगप्रतिकार शक्ती दोन्ही प्रकारे कमी झाली तर पेशंट लवकर कोणत्याही रोगाला सक्षम होतो, म्हणजे रोग त्याला पकडतो. तर कोणताही रोग आल्यानंतर किंवा त्याच्या अगोदरही तुमची मानसिक तयारी अशी पाहिजे की तुम्हाला काही त्रास होणार नाही कोणत्याही रोगाने, आणि तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग नेचरला बघितलं पाहिजे. आणि देवाने जे काही आपल्यासाठी केलेलं आहे तर तुम्ही असा विचार केला पाहिजे की देवाने याचं तोड पण काढलं असेल. कोणताही रोग असू द्यायचं त्याचं तोड देवाने अगोदरच काढून ठेवलेलं आहे. त्यासाठी तुमच्याकडे अगोदरच देवाने रोग प्रतिकार शक्ती दिलेलीच आहे. तर रोग प्रतिकार शक्ती नॅचरली देवाने दिलेली आहे, तर त्याचा वापर करून घ्यायला पाहिजे. रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवावी मी याच्याबद्दल आता बोललोच आहे की कोरोना होऊ नये म्हणून आपण काय काय केलं पाहिजे. झोप व्यवस्थित पाहिजे, एक्सरसाइज पाहिजे, जेवणामध्ये मी बदल सांगितलेला आहे, सनलाईट घेतलं पाहिजे, एअर, फ्रेश एअर जी आहे, ऑक्सिजन जास्तीत जास्त मिळालं पाहिजे. आणि दुसरी एक महत्वाची एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे की पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे. जे आपल्याला देवाने इथं आपल्याला आणलेलं आहे पृथ्वीवरती, तर आपण इथं पृथ्वीवरती जेवढं जास्त त्यांनी रिसोर्सेस आपल्याला दिलेत देवाने त्याचा वापर केला पाहिजे. आणि नेचरच्या जवळ राहिला तर कोणाला काहीच होत नाही. आणि कोरोना काय व्हायरल फिवर कोणत्याही प्रकारचा असू दे तो बरा होऊ शकतो. खरं तर जर 10 पैकी 7 व्यक्तींना कोरोनाचं इन्फेक्शन होत आहे असं भाकीत केलं जातंय, तर आताच्या या परिस्थितीमध्ये कोरोनाची लागण झाल्यानंतर किंवा कोरोना बरा झाल्यानंतर नेमकी कोणती काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे? हा, कोरोना झाल्यानंतरचं मी पहिला बोलतो, त्याच्यानंतर पूर्ण बरं झाल्यानंतरचं बोलतो. तर कोरोना झाल्यानंतर सगळ्यात पहिल्याच दिवशी, म्हणजे कोरोना आहे का नाही तुम्हाला माहिती नाही, ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की मला आता बॉडी एक आहे, म्हणजे अंग दुखू लागलंय किंवा ताप आलाय किंवा सर्दी खोकलाय थोडंसं चालू झालंय, त्या पहिल्या दिवशीपासूनच तुम्ही काळजी घेतली पाहिजे. ह्याचा अर्थ की तुम्ही घाबरलं नाही पाहिजे. एक सगळ्यात पहिल्यांदा कोणताही रोग असू द्या माझा रोग बरा होणार आहे हा विचार तुमच्या मनात असला पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा. त्याच्यानंतर तुम्ही जेवणामध्ये थोडंसं बदल करावा लागेल. म्हणजे कोणताही रोग झाल्यानंतर आपल्याला भूक कमी लागते, तर याचा अर्थ आपल्याला नेचर सांगतोय, म्हणजे प्रकृती आपल्याला सांगते की
तुम्ही जेवण कमी करा आणि तुमची म्हणजे आपली बॉडीच आपल्याला सांगते की आपण कमी जेवलं पाहिजे. तर हे जे सांगते आपली बॉडी इंडिकेशन देते ते खरंच चांगल्यासाठी आहे आपल्याला. आणि त्यानंतर जे फिवर येते आपल्याला म्हणजे ताप येते हे पण खरं आपल्या चांगल्यासाठीच आहे. मी आता पहिल्यांदा हे सांगतो की फिवर येणं हे आपल्या बॉडीसाठी कसं चांगलं आहे. तर ज्यावेळेस आपल्याला कोणत्याही प्रकारचं रोग इन्फेक्शन होतो म्हणजे व्हायरस आपल्या शरीरात आल्यानंतर तो व्हायरस मल्टिप्लाय व्हायला लागतो म्हणजे त्याची संख्या वाढायला लागते. तर अशा वेळेस आपलं शरीर त्याला मारण्यासाठी त्या व्हायरसला मारण्यासाठी फिवरचं उत्पादन करतो म्हणजे आपल्या शरीरात फिवर स्वतःहून शरीर आणतो. तर हा जो फिवर आहे त्याला आपण रोखलं नाही पाहिजे खरं तर. आणि ते फिवर न रोखल्यामुळं व्हायरस आपल्या शरीरात मरून जातात म्हणजे तापमानामुळे मरतात. ज्यावेळेस 100 डिग्रीच्या वर आपलं तापमान शरीराचं जातो 100 डिग्री फॅरनहाइटच्या वर त्यावेळेस आपलं शरीर ऍक्च्युली व्हायरस किंवा बॅक्टेरिया बरोबर फाईट करत आहे हे समजायला पाहिजे आपल्याला. आणि त्याच्याने व्हायरस आणि बॅक्टेरिया मरतात. आणि आपण जर त्याला थांबवायचा प्रयत्न केला पॅरासिटामॉलची गोळी घेऊन किंवा डायक्लोफेनाक निमोसिलाइड घेऊन तर आपण आपल्या शरीराचंच दुश्मन म्हणजे वैरी झाल्यासारखं असं आहे. पण मी असंही म्हणत नाही की तुम्ही पॅरासिटामॉलची गोळी घेतली नाही पाहिजे. ज्यावेळेस तुमचा फिवर 102 डिग्रीच्या वरती जातो त्यावेळेस तुम्ही नक्कीच पॅरासिटामॉलची गोळी घेतली पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला कन्व्हल्जन येणार नाहीत. तर कन्व्हल्जन नाही आलं म्हणजे ही चांगली गोष्ट आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर आता मी तुम्हाला सांगेन की आपलं शरीर आपल्याला कोणताही रोग झाल्यानंतर आपल्याला भूक का कमी लागते. तर आपल्या शरीरात म्हणजे देवाने आपलं शरीर असं बनवलं की आपण भूक कमी लागल्यामुळं ते बॅक्टेरिया आणि व्हायरस जे आहेत त्यांना ग्लुकोज कमी मिळतं आणि ते मरायला लागतात. तर ह्याच्यामुळं आपल्या शरीरात भूक कमी लागते. तर आम्ही ह्याला लंघन चिकित्सा असं म्हणतो. आयुर्वेदामध्ये लंघन चिकित्साचं खूप मोठं महत्त्व सांगितलेलं आहे. तर लंघन चिकित्सा म्हणजे ताप आल्यानंतर आयुर्वेदामध्ये पहिल्यांदा लंघन चिकित्सा दिली जाते. पेशंटला सांगितलं जातं की इंटरमिटंट फास्टिंग करावं म्हणजे त्याने उपाशी राहावं. तर दिवसभर उपाशी राहू शकतं पेशंट किंवा कमीत कमी 14 तास तरी उपाशी राहायला पाहिजे पेशंटनी. तर याच्याने पेशंट लवकर बरा होण्यात मदत होते. तर अशाच प्रकारे कोरोना झाल्यानंतर पण सगळ्यात पहिल्यांदा आम्ही सांगतो की तुम्ही फिवरला थांबवू नका आणि उपवास करायला पाहिजे. ह्याच्याने तुम्हाला जे कोरोनामध्ये तुम्ही आतापर्यंत ऐकलं असणार की 2-3 दिवस झाल्यानंतर किंवा 5 दिवस झाल्यानंतर 7 दिवस झाल्यानंतर काही पेशंटच्या लंग्समध्ये निमोनिया तयार होतो. म्हणजे निमोनिया नेमका होतं कशासाठी तर ज्यावेळेस आपल्या शरीरात व्हायरस किंवा बॅक्टेरिया लंग्स पर्यंत पोहोचले तर आपले अँटीबॉडी जे आहेत शरीरामध्ये जे अँटीबॉडीज आहेत त्याला मारण्यासाठी जातात तिकडे. तर त्यांच्यामध्ये जे काही होत असेल फाईट त्याच्यामुळे जे काही वेस्ट मटेरियल तयार होत आहेत आणि दुसरं म्हणजे सिक्रिशन्स आपल्या लंग्समध्ये जे काही तयार होत आहेत त्याच्यामुळे निमोनिया तयार होतो. तर हा निमोनिया होऊ नये याच्यासाठी खास आयुर्वेदामध्ये ज्यांनी म्हणजे सांगितलं आहे की एक लंघन चिकित्सा. त्याच्यानंतर फिवर आल्यानंतर लगेच थांबवू नये. तर फिवर आल्यानंतर तुम्ही थंड पाण्याच्या कपड्याने पूर्ण शरीर पुसू शकता. तर त्याच्यामुळे तुमचं शरीर थोडंसं थंड राहील. आणि स्पेशली डोक्याला तुम्ही पुसायला पाहिजे. इथे डोक्याला तुम्ही पुसलात थंड पाण्याने तर तुमचं डोक्याचं तापमान लवकरच कमी होईल आणि तुम्हाला कन्व्हल्जन्स येणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला लिक्विड डाएट घ्यायला पाहिजे जास्तीत जास्त. लिक्विड डाएट जास्तीत जास्त घेतल्यामुळे काय होतंय की तुमच्या शरीरात सायटोकाइन स्टॉर्म जे आहे ते जे काही हे नवीन आलेलं आहे म्हणजे त्याच्यामुळे निमोनिया होतोय. तर हे सायटोकाइन स्टॉर्म जे आहे ते येणार नाही. त्याचबरोबर मी असे काही पदार्थ सांगणार आहेत जे तुम्ही कोणताही आजार आल्यानंतर ते घेतले पाहिजे तर त्यामुळे तुम्हाला निमोनिया होणार नाही. तर असे पदार्थ आहेत हळद, तुळशी, त्याच्यानंतर मिरे, सुंठ किंवा अद्रक तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर दालचिनी आणि लवंग हे असे प्रकारचे जे द्रव्य आहेत जे इझिली आपल्या किचनमध्ये अवेलेबल आहेत. आणि तुळशी तर सगळ्यांच्या घरीच असते. तर अशा प्रकारचे द्रव्य तुम्ही जास्तीत जास्त सेवन केलं पाहिजे किंवा त्याचं काढा बनवून पिलं पाहिजे. तर त्याच्याने तुम्हाला सायटोकाइन स्टॉर्म येणार नाही आणि तुम्हाला निमोनिया होणार नाही. त्यानंतर तुम्हाला जर कोरोना झाल्यानंतर तुम्हाला श्वास घेण्यामध्ये त्रास होत आहे तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं जे आहे श्वास घेण्यात जर तुम्हाला त्रास होत आहे तर तुम्ही लवकरच डॉक्टरना भेट दिलं पाहिजे. त्याच्यानंतर जर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही अशा प्रकारची परिस्थिती आता बऱ्याच शहरांमध्ये आलेली आहे
तर तुम्हाला जर ऍडमिट होण्यासाठी बेड मिळत नाही, पण तुम्हाला श्वासामध्ये त्रास होऊ लागलाय आणि तुमचे ऑक्सिजन SpO2 जो आहे, सॅच्युरेशन जे आहे मी म्हणतो SpO2 तुमचा 90% खाली आलेला आहे, अशा वेळेस तुम्ही काय केलं पाहिजे, तर सगळ्यात महत्वाचं एक प्रोन व्हेंटिलेशन नावाचा एक प्रकार आहे, म्हणजे पालथा झोपणे. तर तुम्ही पालथा झोपल्यानंतर तुमच्या लंग्सची कॅपॅसिटी तुम्ही वाढवता आणि लंग्सची कॅपॅसिटी वाढल्यानंतर तुमच्या शरीरात ऑक्सिजन जास्त मिळू शकतो तुम्हाला, आणि ऑक्सिजन जास्त मिळाल्यानंतर तुमचं सॅच्युरेशन लवकरच इम्प्रूव्ह होताना दिसेल. मी अशा प्रकारचे बरेच पेशंट पाहिलेले आहेत ज्यांची SpO2 लेवल 80% पर्यंत आलेली आहे. त्यांची SpO2 लेवल अर्ध्या तासाच्या आत 90% वर जाते, असं मी पाहिलेलं आहे. तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही कोरोना झाल्यानंतर करायलाच पाहिजे, आणि हे आयुर्वेदाच्या दृष्टीने सांगितलेलं मी. त्याचबरोबर तुम्ही जे काही औषधं उपचार तुमचे चालू असतील ते चालू ठेवा. ज्यावेळेस तुम्ही कोरोनापासून मुक्त झालात असं तुम्हाला वाटतं, म्हणजे तुमची रिपोर्ट निगेटिव्ह आली, त्यानंतर तुम्ही पूर्णपणे असं वाटतं तुम्हाला सर्दी खोकला ताप अशा प्रकारचे लक्षणं निघून गेलेत, त्यावेळेस पण थोडा दिवस नाही, तुम्ही बरेच दिवस काळजी घेतलीच पाहिजे. तर जेवणामध्ये आहारामध्ये मी जे काही पहिला बोललो की होऊ नये, कोरोना होऊ नये यासाठी मी जे काही आहार सांगितलेला आहे की तुम्ही फळं आणि कच्ची भाजी जास्त खावा, आणि जास्तीत जास्त तुम्ही फळांमध्ये सिट्रस फ्रूटचा म्हणजे वापर जास्त केला पाहिजे. सिट्रस फ्रूट म्हणजे व्हिटॅमिन C असलेले फ्रुट्स आहेत. त्याच्यामध्ये ऑरेंज म्हणजे संत्रा, मोसंबी, पायनॅपल हे तर 3 आहेत. त्याबरोबर लिंबू तुम्ही घेऊ शकता, किवी आहे, स्ट्रॉबेरी आहे, अशा प्रकारचे जे काही फळं तुम्हाला अवेलेबल असतील ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन Cचं प्रमाण जास्त आहे. आणि सगळ्यात जास्त एक आहे ग्वावा म्हणजे पेरूचा तुम्ही जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. तुम्ही पूर्णपणे बरं झाल्यानंतर किंवा तुम्हाला कोरोना होऊ नये त्यावेळेस तुम्ही या फळांचं आणि कच्च्या भाज्यांचं जास्तीत जास्त सेवन केलं पाहिजे. त्याबरोबर तुम्ही सनलाईट, स्लीप म्हणजे झोप, त्याबरोबर एक्सरसाइज हे सगळं तुम्ही कंटिन्युअस चालू ठेवलं पाहिजे कोरोना झाल्यानंतरही. तर तुम्हाला श्वास घेण्यामध्ये पुढे त्रास होणार नाही, अशक्तपणा येणार नाही किंवा जॉईंट पेन होणार नाहीत. त्याचबरोबर तुम्ही ब्रीदिंग एक्सरसाइजेस चालू ठेवा, त्यामुळे तुमच्या फुफ्फुसांची कॅपॅसिटी चांगली राहील आणि तुम्हाला दुसऱ्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन कोरोनामुळे जे होत आहेत ते होणार नाहीत. नक्कीच या कोरोनाच्या येणाऱ्या तिसऱ्या लाटेमध्ये म्हणूयात किंबहुना या भयावह परिस्थितीमध्ये या कोरोनाच्या दृष्टीनं आहार, विहार, व्यायाम आणि मानसिक संतुलन हे सगळ्यात महत्वाचे आहे. याविषयी अतिशय व्यासंगी आणि सखोल मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे, आणि हीच पॉझिटिव्हिटी इथे सरांच्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या प्रत्येक पेशंटला मिळत असते. तर जाणून घेऊयात सरांच्या हिलिंग हँड्स फिजिओथेरपी अँड आयुर्वेद सेंटरमध्ये नेमक्या कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत. सर, नेमक्या कोणकोणत्या रोगांचं निदान तुमच्या आयुर्वेद सेंटरमध्ये केलं जात आहे त्याबद्दल काय सांगा. आमच्या इथे हिलिंग हँड्स फिजिओथेरपी आणि आयुर्वेद सेंटरमध्ये बऱ्याच रोगांचा उपचार केला जातो. त्याच्यामध्ये फिजिओथेरपी तर आहेच आहे, आयुर्वेदाचं पार्ट मी बघतो. तर आयुर्वेदिक उपचारामध्ये शमन आणि शोधन चिकित्सा असे 2 प्रकारच्या चिकित्सा आमच्याकडे अवेलेबल आहेत. शमन चिकित्सा म्हणजे एखादा रोगी आल्यानंतर त्याला आम्ही औषधोपचार देऊन बरा करतो, त्याला आम्ही शमन चिकित्सा म्हणतो. तर त्याच्यामध्ये शुगर, BP, थायरॉइड, कोलेस्ट्रॉल वाढणे किंवा वजन कमी होणे किंवा वाढणे वजन, त्याच्यानंतर मूतखडा, पित्ताशयाचा खडा, पॅरालिसिस, त्याच्यानंतर केस गळणे, निद्रानाश, त्याच्यानंतर त्वचा रोग आणि अशा प्रकारचे बरेच पेशंट आमच्याकडे बरे होतात. त्याबरोबर व्हायरल फिवर म्हणजे ताप, सर्दी, खोकला, त्यानंतर TB अशा बऱ्याच पेशंटचा आम्ही आयुर्वेदिक उपचार सुद्धा येथे देतो. त्याच्यानंतर शोधन चिकित्सा म्हणजे पंचकर्म. तर पंचकर्म सुद्धा हिलिंग हँड्स फिजिओथेरपी आणि आयुर्वेद सेंटरमध्ये आता अवेलेबल आहे. तर पंचकर्मामध्ये स्नेहन, स्वेदन म्हणजे मसाज आणि स्टीम, त्याबरोबर बस्ती, त्यानंतर वमन, विरेचन, रक्तमोक्षण, नस्य, शिरोधारा असे बऱ्याच प्रकारचे जे काही पंचकर्म जास्तीत जास्त अवेलेबल होऊ शकतात ते आम्ही अवेलेबल इथे केलेलं आहे. त्या प्रकारे आम्ही पेशंटला लवकरच्यात लवकर बरं करता येईल, कसं बरं करता येईल हे आम्ही देतो. त्याचबरोबर मी येथे सांगतो की मी आयुर्वेदिक चिकित्सेबरोबर ॲलोपॅथिक चिकित्सा ज्या पेशंटला ज्याची गरज आहे त्या प्रकारे ॲलोपॅथिक औषधे मी लिहून देतो. त्यामुळे पेशंट लवकरच्यात लवकर बरा कसं होईल ह्याची आम्ही काळजी घेतो. नक्कीच. त्याबरोबर सर, आम्ही सर्वजणच ऐकून आहात की तुमच्याकडे येणारे BP, शुगर आणि थायरॉइडचे पेशंट 100% बरे होऊन जातात. तर त्याविषयी काय सांगाल. हो, माझ्याकडे BP, शुगर आणि थायरॉइड आणि कोलेस्ट्रॉल
अशा या 4 रोगांचे तरी कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ होणे, या 4 रोगांचे अशा प्रकारचे उपचार पद्धत आहे माझ्याकडे ज्याच्यामुळे ते पेशंटचे औषधं बंद होऊ शकतात. अशा प्रकारचे औषधं माझ्याकडे आहेत आणि त्यानंतर त्याला आयुर्वेदिक औषधही बंद केल्या जातात. फक्त आहार विहारवरती पेशंट पूर्णपणे बरा राहतो पूर्ण आयुष्यभर. अशा प्रकारचे बीपी, शुगर, थायरॉइड आणि कोलेस्ट्रॉलचे बरेच पेशंट मी बरे केलेले आहेत. शुगरचे तर मी ज्यांची इन्शुलिन चालू होते तशा प्रकारचे पेशंट मी बरे केलेले आहेत. पण याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट मी सांगू इच्छितो की जे पेशंट व्यवस्थितपणे आहार विहाराचं पालन करू शकत नाहीत त्यांनी या औषधांचा वापर नेहमीच केलं, म्हणजे सुरुवातीपासून जे त्यांना ॲलोपॅथिक औषधं चालू आहेत तर त्यांनी नेहमीच चालू ठेवलेच पाहिजे. आणि माझं औषध घेतल्यानंतर पूर्णपणे बरे झाल्यानंतरही ज्यांनी आहार विहाराचा त्याग करतात अशा प्रकारच्या पेशंटला परत एकदा बीपी, शुगर, थायरॉइड किंवा कोलेस्ट्रॉल वाढू शकतात. याचा मी पहिल्याच क्लिअर करतो की या पेशंटनी असं केलंच पाहिजे की त्यांनी औषधं डॉक्टरांना न विचारता बंद करू नये. नक्कीच सर, या कोरोनाच्या भीतीदायी वातावरणामध्ये तुम्ही तुमच्या समुपदेशनाने एक पॉझिटिव्हिटी दिली आहे, आयुर्वेदाचं वेगळं महत्त्व सांगितलंय. तुम्ही आला इथे वेळ दिला त्याबद्दल स्मार्ट महाराष्ट्र चॅनलच्या वतीनं तुमचे मनपूर्वक थँक्यू मॅम. थँक्यू.